कारलं बनवते, कारलं छान छान मस्त मस्त. दिघे बापू बाग येऊन उभा राहिला. कारलं शिजवून घेतलंय छान असं कापून, अक्कच काढलाय. छोटंसं आहे म्हणून अक्कच ठेवलंय. पहिल्यांदा असं बनवते अक्क. ह्याच्यात घातलं हळद, मीठ, शेंगदाण्याचा कूट. बसते वाय, बसे बसे. आता असं थोडं थोडं भरते. काय आता शिजलंय उगत असं शिजावलं वाटायला लागलं. शिजलंय बी जास्त, किचन पुसूस तर शिजलं जास्त. काय करावं असं द्या का बघू कसं नाही. आता तेलात नुसतं परतायचं. हे लसूण आणि कोथिंबीर थोडीशी बारीक केलेली आहे. हिरवी मिरची थोडी घेतली आहे. तिखट जरा थोडंसं लागावं म्हणून हिरवी मिरची कापून घेतली आहे छान अशी. थोडा थोडा शेंगदाण्याचा कूट भरते ह्याच्यात. लई जास्त भरत नाही आणि जास्त नाही बी आपल्याकडं. थोडा थोडासा झाला असा शेंगदाण्याचा कूट. एवढं का हळू बोलते आज? एवढं हळू तसंच हळूच बोलायचं. नाहीतर दररोज आवाज मोठा असतो. मूड चांगला नसला की तसं असते. चला आता हे झालंय भरून. त्याला कढईत फक्त तेल घालून परतून घ्यायचं. कढई गरम हो थांब, गरम तेल घालते कढईमध्ये. हॅपी बर्थडे टू यू. थांब, सगळीकडे चालले. इथे उभा, इथे ये, उभा राही. बरी या काय बरं पाय ये. चल चल बाय, चल तिकडे. काय बरं करा. तेल तापलं या. जिरं मोहरी घालते. लसूण, हिरवी मिरची, कारलं घातलंय ना. त्यानं तडतडायला लागलं म्हणून गोलच केला. माझ्या हातावर कसली ठिणगी उडली आपलं. तसं लागतंय काय नाही ते कारलं. शिजलेलं तिकडून घालते तिकडे तिकडे. छान असं कारलं बनवलं. खाल्ल्यावरच कलर झालंय छान. एक मिनिट घातलं असं झालं कारलं छान असं.
मस्तपैकी तेलात परतला या. चला सगळ्यांना बाय बाय.